योद्धा न्यूज मराठी. ज्ञानेश्वरी 60व्या वर्षी नाही तर 16व्या वर्षापासूनच वाचली पाहिजे. चैतन्य महाराज वारेकर, टोंडले बोंडले. ज्या पवित्र टोंडले बोंडले परिसरात संत शिरोमणी तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीची आस लागून राहते, जिथे वारकरी भक्तिरसात तल्लीन होऊन पुढे सरकतात, त्याच पावन दिंडी मार्गावर योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील यांनी दैवज्ञ ज्ञानपीठाचे संस्थापक हरिभक्तपरायण चैतन्य महाराज वाडेकर यांच्याशी दिंडीबरोबर चालत चालत एक खास बातचीत केली. या विशेष संवादात चैतन्य महाराज वारेकर यांनी अध्यात्म, वारी आणि आजच्या तरुण पिढीचा परमार्थातील सहभाग यावर अत्यंत मौलिक विचार मांडले. विशेष संवादातील ठळसक मुद्दे: वारीचा 12 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास. आपल्या वारीच्या अनुभवाबद्दल बोलताना महाराजांनी सांगितले की संत साहित्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी वारीस सुरुवात केली. यंदा माझी वारीतील 12 वर्ष पूर्ण होत आहेत. परमार्थ हा म्हातारपणीच करावा हा गैरसमज मोडण्याची गरज. तारुण्य वयात अध्यात्माची वाट धरल्याबाबत विचारले असता महाराजांनी समाजातील चुकीच्या समजुतीवर रोखठोक भाष्य केले. ते म्हणाले, परमार्थ हा म्हातारपणीच करायचा असतो असा एक गैरसमज समाजात रूढ झाला आहे. हा भ्रम मोडून काढणे गरजेचे आहे. वारकरी परंपरेतील कोणत्याही संतांचे कार्य पाहिले तर त्यांनी ऐन तारुण्याच्या काळातच परमार्थ केला आहे. ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षापासूनच वाचावी. संतांच्या विचारांचा दाखला देत महाराज पुढे म्हणाले, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली. त्यामुळे 16व्या वर्षी सांगितलेली ज्ञानेश्वरी ही 60व्या वर्षी नाही तर 16व्या वर्षापासूनच वाचायला सुरुवात केली पाहिजे. समाजाला नवी दिशा देणारा विचार ऐन तारुण्यात कीर्तन, प्रवचन आणि संत साहित्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या चैतन्य महाराजांच्या या विचारांचे वारकऱ्यांनी आणि भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. अध्यात्म म्हणजे केवळ म्हातारपणीची गोष्ट नसून ती योग्य वयात स्वीकारून जीवनाला योग्य दिशा देणारी ऊर्जा आहे. हा संदेश योद्धा न्यूज मराठीच्या या खास संवादातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. वारीमध्ये चालत असताना अनेक हरिभक्तीपरायण महाराज मंडळी भेटत आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार, त्याचबरोबर सुप्रसिद्ध असणारे प्रवचनकार आदरणीय चैतन्य महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. मला सांगा महाराज, या वारीमध्ये तुमचं किती वर्ष आहे? वयाच्या साधारण आता वारी सुरू करून मला 12 वर्ष झाले. म्हणजे गेल्या वर्षी 11वी वारी झाली आणि आता ही माझी 12वी वारी. म्हणजे या वर्षी वारी पूर्ण झाल्यानंतर माझं 12 वर्ष वारीला होत आहे. संत साहित्याचं शिक्षण सुरू केल्यानंतर मी वारी सुरू केली होती. खरं तर काही लोकांचं म्हणणं आहे की मी लवकर वारी सुरू केली, पण माझ्या भाषेत मी योग्य वेळी वारी सुरू केली. खरं तर महाराज, आपण चालता असं बोलूया, पुढे दिंडी जाईल. तुम्ही ऐन तारुण्य वयामध्ये या ठिकाणी शिक्षण घेतलं, त्याचबरोबर वारीमध्ये किंवा कीर्तन सोहळा असेल किंवा प्रवचन, जे अध्यात्माचं सगळे धडे घेतले, शिक्षण घेतलं आणि समाजाला एक वेगळी दिशा देत आहे, प्रबोधन करताय. ही ऊर्जा तुम्हाला आली कशी? मुळात संत साहित्याचं शिक्षण कमी वयात घेतलं हा जो तुमचा प्रश्न आहे तो थोडासा मी दुरुस्त करतो. संत साहित्याचं शिक्षण मी कमी वयात नाही, योग्य वयात घेतलं. त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पाटील गैरसमज असा दृढ झालाय की परमार्थ ही उतार वयात करायची गोष्ट आहे. तर हा समज थोडासा मोडीत काढणं गरजेचं आहे. वारकरी संतांनी आम्हाला सांगितले, करणा भाग्यवंत न ते हरी कीर्तना. वारकरी परंपरेतल्या कुठल्याही संतांचं कार्य तपासा, त्यांनी ऐन उमेदीच्या तारुण्याच्या काळात परमार्थ केले. त्यापोबरा यांचं आयुष्य लौकिक असायचे बघा, माऊली ज्ञानोबरा यांचं बघा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली आणि म्हणून मी एका वाक्यात सांगेल की ज्ञानेश्वरी जी 16व्या वर्षी सांगितलेली आहे ती वाचायची सुद्धा 16व्या वर्षापासून असते, 60व्या वर्षी नाही. आणि म्हणून असं वाटतं की आपण योग्य वयात केवळ संत साहित्याच्या अभ्यासकांकडून ज्ञानेश्वरी गाथा ऐकण्यापेक्षा स्वतःही त्याचा आपण अनुभव घ्यावा. त्यामुळे अतिशय मौलिक विचार
विचार आदरणीय महाराजांकडून आपल्याला ऐकायला मिळाले. खरं तर त्याला जोडून मी अजून एक आवर्जून विचारेन, कारण ते या वयातील आहेत, ते तरुण आहेत. खरं तर अलीकडची पिढी जे तरुण आहेत ते देखील वारीकडे वळत आहेत, परंतु अजून तरुणांचा ओढा वारीकडे वळण्याची गरज आहे हे आपण कायम बोलतो. त्यासाठी तरुणांना तुम्ही काय सांगाल? निश्चितच माझं आतापर्यंत गेल्या 10-12 वर्षातलं सांप्रदायिक क्षेत्रातलं किंवा सामाजिक क्षेत्रातलं जे काही कार्य राहिलेलं आहे ते तरुणांना, माझ्या युवा पिढीला डोळ्यासमोर ठेवून राहिलेलं आहे. कारण मला तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करण्याची संधी जी आपल्या युवा पिढीने दिली, मला असं वाटतं की त्यांनी स्वीकारण्यासारखा एकच विचार मी आज तुमच्या माध्यमातून देईल की आयुष्यामध्ये जेव्हा परिस्थिती चारी बाजूने कोंडी निर्माण करते, अशा वेळी आपल्याकडे असलेली वैचारिक बैठक आणि प्रगल्भता आपल्याला अधिक बळकटीन आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त करते. तर मला असं वाटतं ती वैचारिक बैठक मिळण्यासाठी आणि ती प्रगल्भता मिळण्यासाठी आपल्याला आषाढी वारी फार उपयुक्त ठरते. केवळ भोळ्या भाबड्या लोकांनी टाळ वाजवत विठ्ठलाकडे जाण्याचा धरलेला सोस म्हणजे आषाढी वारी नाही. केवळ आध्यात्मिक चौकटीतली एखादी ठराविक गोष्ट म्हणजे आषाढी वारी नाही. तर ही 15-20 दिवसांचा हा जो देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर हा जो प्रवास आहे, हा तुम्हाला कमालीची प्रगल्भता, कमालीची मॅच्युरिटी देऊन जातो आणि आयुष्याला एक नवी वैचारिक बैठक देऊन जातो. मी म्हणेल की युवा पिढीनं चालत राहणं महत्वाचं आहे आणि चालत राहायला आपल्याला वारी शिकवते. तर या वारीमध्ये हे सगळे चालणारे लाखो भाविक चालतायत. दिंडी आहे, त्या दिंडीतील सगळं म्हणजे एकूणच दिनक्रमाचं नियोजन आहे, ते सगळं करत असताना वारीमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या तर चांगल्या असतीलच, पण अजून सुविधांचा अभाव काय असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही आता विचारला. मी पाटील तुमचं कौतुक करतो. नियोजनाच्या बाबतीत मी आता 2 उत्तरं तुम्हाला देतोय. पहिली गोष्ट, देश पातळीवर जेवढ्या मोठमोठ्या यात्रा आपल्याला होताना पाहायला मिळतात, अमरनाथ असेल, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही असेल, तर त्याच्या टॉप 5 मध्ये आषाढी वारी येते. तर एक नियोजनाचं, व्यवस्थापनाचं, मॅनेजमेंटचं एक्झाम्पल सेट करणारी ही आषाढी वारी आहे. कारण यांना कोणी निमंत्रण द्यायला गेलेलं नव्हतं, यांना रोज कोणी सूचना देत नाहीये, कोणी इन्स्ट्रक्शन देत नाहीये. तर स्वयंशिस्तीची प्रेरणा घेऊन ही लोक चालतायत. आणि दुसरं उत्तर तुम्ही विचारलं की कुठल्या व्यवस्थेचा अभाव त्या ठिकाणी किंवा अडचणी दिसत आहेत का? खरं तर वारी ही व्यवस्था मिळवण्यासाठी नाहीये, वारी ही अवस्था बदलण्यासाठी वारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी व्यवस्थेकडे पाहण्यापेक्षा आपल्या पारमार्थिक अवस्थेकडे पाहिलं पाहिजे. आणि आपली पारमार्थिक अवस्था, आयुष्याची अवस्था बदलण्यासाठी, सकारात्मकतेकडे जाण्यासाठी वारी आहे. अनेक भाषातले, अनेक प्रांतातले लोक जेव्हा तुम्ही रोज अनुभवता खऱ्या अर्थानं, तेव्हा एक नेक्स्ट लेवलची मॅच्युरिटी आणि कमालीची प्रगल्भता तुम्हाला त्यातून मिळते. खरं तर वारी आपल्या महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती न राहता जगाच्या पाठीवर आपला धर्म, हिंदू धर्म, पृथ्वी पताका ही श्रेष्ठ आहे आणि त्याचा प्रसार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? निश्चितच येणाऱ्या काळामध्ये याच्या बाबतीत आपण कन्स्ट्रक्टिव्ह, अगदी रचनात्मक पावलं उचलली पाहिजे. आणि हे काम आम्ही करण्यापेक्षा वारकरी संतांनीच अगोदर करून ठेवलेलं आहे. कारण वारकरी परंपराच ही मुळात अत्याधुनिक आहे. वारकरी संप्रदायाची जी वैचारिक बैठक आहे, जे सिद्धांत आहेत, हे मुळातच अत्याधुनिक आहेत आणि नित्य नूतन आहे. संत नामदेव महाराजांनी भारताच्या उत्तरेला म्हणजे पंजाबच्या घुमांपर्यंत वारकरी परंपरेचं, संत साहित्याचं काम नेलं. तुम्ही जर अभ्यासानं तपासून पाहिलं तर आजही भारताच्या उत्तरेला म्हणजे पंजाबच्या घुमानला आजही दरवर्षी संत साहित्य संमेलन भरवलं जातं. ते आपल्या संत नामदेव महाराजांमुळे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फक्त त्यांनी घालून दिलेल्या मार्गाची जी धूळ साचलेली आहे त्या मार्गावर ती साफ करून अधिक सजगतेनं इतर राज्यांमध्ये किंवा देश पातळीवर, जागतिक पातळीवर संतांचे विचार आपल्याला नेले पाहिजे. कारण वारकरी परंपरेतलं हे तत्वज्ञान कुठल्या एका ठराविक कम्युनिटीसाठी, कुठल्या एका ठराविक समाजासाठी नाही, तर आम्हाला वारकरी संतांनी सांगितलं, यारे लहान थोर या ते भलती नारी नर. इथे वैश्य, शूद्र, वाणी, ब्राह्मण, क्षत्रिय सगळ्यांना इथे प्रवेश आहे. आणि म्हणून सगळ्यांनी येऊन आपल्या लोकोद्धाराचा, जगोद्धाराचा आणि आपल्या कल्याणाचा वैचारिक मार्ग स्वीकारला पाहिजे. खरं तर सर्व जाती धर्म, सर्व पंथाची लोक वारीमध्ये एकत्र चालतायत आणि हे सगळं एकच आहोत. आणि खऱ्या अर्थानं सर्व वारकरी, टाळकरी, माळकरी, भगवे पताकाधारक आणि विनेकरी ही सगळी मंडळी वारीला पुढे येतात. वारी पुढे येत असताना महाराजांनी मौलिक असे विचार देखील आपल्याला दिले की उद्याच्या काळात आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, वारी आपल्याला जगाच्या पाठीवर श्रेष्ठ करायची आहे. आणि म्हणून निश्चितच असे गुणवंत जे विचारवंत आहेत ते किंवा समाजाला प्रबोधन देणारे प्रबोधनकार आहेत, त्यांची गरज समाजाला आहे. निश्चित आदरणीय चैतन्य महाराज वाडेकर साहेबांनी या ठिकाणी आपल्याला जे मौलिक विचार दिले ते अतिशय महत्वाचे आहेत. खरं तर आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या वतीनं, आमच्या चॅनलच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद.
धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.